महूच्या श्रवणाला भीमाचं नाव विचारा. कालगती माझे काका प्रख्यात कवी गायक विठ्ठलरावजी उमप म्हणतात, भीमाचं नाव विचारा महूच्या श्रवणाला. भीमाचं नाव विचारा साऱ्या भवनाला. भीमाचं नाव विचारा तुफानी पवनाला. भीमाचं नाव विचारा या चातुर्वर्णाला. भीमाचं नाव विचारा घटनेच्या पर्णाला. भीमाचं नाव विचारा काळ्या रामाच्या धरणाला. मग भीमाचं नाव विचारा चंदनाच्या सरणाला. आणि भीमाचं नाव विचारा तुम्ही आपुल्या अंतकरणा. भीमाचं नाव विचारा तुम्ही आपुल्या अंतकरणाला. पुन्हा म्हणतात विठ्ठलरावजी मग, कोरड में बहुत देखे ऐसा लीडर हो नहीं सकता. कोरड में बहुत देखे ऐसा लीडर हो नहीं सकता. डॉक्टर तो बहुत देखे लेकिन विद्या का डॉक्टर हो नहीं सकता. नेक और ईमानदार लीडर अन्ना, ओ अन्ना, नेक और ईमानदार लीडर हो नहीं सकता. और इस जहां में दूसरा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता. और इस जहां में दूसरा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता. तू इतका दिला माहे कधी सराव. ईमान बेचने वालों तुम बेईमान बन जाओगे. ईमान बेचने वालों तुम बेईमान बन जाओगे. अगर दुश्मनी निभाओगे तो शैतान बन जाओगे. सिर्फ एक बार गौतम से दिल लगा कर देखो, तुम भी प्यारे भीम जी की तरह इंसान बन जाओगे. देव म्हणावा की भीमराव.
माणसाची नाही. सलमान खानचं उदाहरण घ्या. तू पशु पक्षी अरे जीवाणूंचा मित्र झाला. सगळ्या धरती गाडी दयाला आसरा. राणी राणी गाड्या आता कसली भीती. हिंसेवरी कलम लिहून कायदा केला. चौदा एप्रिलला युगंधराचा जन्म झाला. 14 एप्रिलला युगंधराचा जन्म झाला. प्रणय महूला सूर्याचा जन्म झाला. संविधान भारताचे बोले हात जोडून माझ्या जन्मासाठी भीमाचा जन्म झाला. तुला देव म्हणावं की भीमराव हा शेर पहिल्यांदा मी म्हटलं. सगळी कवायला म्हणली. प्रकाश पवार म्हणतात त्यांचं गाणं नांदणं नांदणं. त्यावेळी त्या काळी नुसती यांची गाडी मोडली तरी यांना बिटाळ व्हायचा. नजरेची नजर भेटली तरी यांना बिटाळ व्हायचा. चुकून देवळाची पायरी चढली तरी यांना बिटाळ व्हायचा. अंगावर सावली पडली तरी यांना बिटाळ व्हायचा. म्हणून प्रकाश पवार म्हणतात आता त्या राजगादीवर आमचा दलित गेला, आता बिटाळ तुमचा कुठे गेला. त्या दलित डॉक्टराने तुमचा इलाज केला, आता बिटाळ तुमचा कुठे गेला. त्या दलित वकिलाने तुम्हाला न्याय मिळवून दिला, आता बिटाळ तुमचा कुठे गेला. अरे तो भीमराव तुमचा जावई झाला, आता बिटाळ तुमचा कुठे गेला. चिंदी देऊन दलिता ठेवलं कयाना फक्त झाका दिला इतकी होती कापड.
पुण्याईनं 8 तासाची ड्युटी आली, पण त्यावेळी त्या काळी सालानच पगार, वर्षानच पगार, तोही दिला तर दिला, नाही तर जेवणावारीच काम. काय अंबाजी साहेब, पण बाबासाहेबांच्या पुण्याईनं कामगार